मध्य पूर्वेतील युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांकडे होणारी कोट्यवधींची निर्यात रविवारपासून अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे। सासरच्या लोकांकडून पैशांचा तगादा व धमक्यांना कंटाळून भातखेडा तालुका एरंडोल येथील तरुणाने आत्महत्या केल्याने तिघांविरोधात कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। मुलींना मागणी घालून नकार मिळाल्यानंतर बनावट खाती तयार करून बदनामी करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। अवजड वाहनांवरील ई-चलन दंड व सीमावर्ती तपासणी नाके बंद करण्याच्या मागणीसाठी 5 मार्चला वाहतूकदार व चालक संघटनांकडून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन होणार आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बुधवारी होणार असून बहुमतासाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहे। शहागंज भागात अतिक्रमण काढताना महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी MIMच्या 10 माजी नगरसेवकांसह 40 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 31 मार्चपासून नांदेड ते गोवा मोपा विमान सेवा सुरू होणार असून नागपूरची सेवा देखील पूर्ववत होणार आहे। वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप फाटेला बीड स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे। खेड शहरात शिमगोत्सवात शेकडो वर्षांची मड काढण्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली आहे। रात्रंदिवस सेवा देऊनही प्रशासनाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक, रिक्त पदांमुळे कामाचा वाढलेला प्रचंड ताण आणि अतांत्रिक कामांचा ससेमिरा यांविरुद्ध महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने एल्गार पुकारलाय। परदेशी मैत्री व आर्थिक मदतीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील व्यक्तीची 22 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे। चुकीच्या ई-चलन दंडामुळे वाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडत असून परिस्थिती आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेणारी असल्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 29 मार्च रोजी होणार असून उमेदवारांना किमान कालावधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे। भाजपने नागपूरच्या पहिल्या आदिवासी महापौर माया इवनाते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। रावणवाडी जलाशयात बोट उलटून नागपूर येथील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कर्नाटकातील बँगलोर येथे राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहित महिलेने सासूशी जेवण बनवण्यावरून झालेल्या वादानंतर राहत्या घरी आत्महत्या केली। अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात झालेल्या गोळीबारात टेक्सास विद्यापीठात शिकणारी सविता शान ही 21 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी ठार झाली आहे। अहमदाबादमध्ये केवळ 10 ते 12 हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या दुचाकी प्रवासी वाहतूक चालकाच्या बँक खात्यात तब्बल 300 कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले असून हवाला गैरव्यवहारात एकूण 550 कोटींचा तपास सुरू आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांच्या पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्याची चर्चा सुरू आहे। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरचे खासदार आगा रहुल्लाह मेहदी आणि माजी महापौर जुनेद अझीम मट्टू यांच्या विरोधात खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। बकरी चोरीच्या संशयावरून ओडिशामध्ये 9वीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली असून 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इराणच्या मुद्द्यावरून सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत हे मौन कर्तव्यातील कसूर असल्याचं म्हटलंय। श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ हिंदी महासागरात इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला होऊन 101 कर्मचारी बेपत्ता तर 78 जण गंभीर जखमी झाले आहेत। इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही लक्ष्य करण्यात येईल अशी उघड धमकी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्री व्यापार सुरक्षेसाठी विशेष विमा आणि आर्थिक हमी देण्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे। अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी करार झाल्यानंतर संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीचे सुमारे 15 लाख सदस्य अवघ्या 2 दिवसात सेवा सोडून गेल्याची माहिती आहे। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व केळी उत्पादक शेतकऱ्यांची निर्यात ठप्प झाली आहे। कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। सेमीफायनल सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।